सोलापुर में पत्रकारों से वार्तालाप करते दौरान पूर्व विधायक राजेंद्र राउत ने विधायक रोहित पवार पर निशाना साधते हुए कहा कि बार्शी में शांताराम जाधव की गाड़ी प्रकरण में रणवीर राउत का नाम बेवजह घसीटा जा रहा है। पवार अधूरी जानकारी के आधार पर आरोप न लगाए। उन्होंने कहा कि रोहित पवार अपने दादा शरद पवार की तरह राजनीति करने का दिखावा कर रहे हैं, लेकिन उन्हें घर से सही मार्गदर्शन लेकर बोलना चाहिए। मुळातच आज पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्याचा हाच माझा हेतू आहे की विनाकारण रणवीर राऊत याला बदनाम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। त्यांनी खरं वास्तविक पाहता त्यांच्या आजोबाच्या पावलावरती पाऊल टाकून काम करतोय असं भासवतात संपूर्ण राज्याला। परंतु दुर्दैवाचा भाग आहे की त्यांच्या आजोबांनी राज्यात देशात राजकारण केलेलं आहे आणि त्यांनी कशा पद्धतीनं माहिती घेत होती काय ह्याचं जर अगोदर घरातूनच मार्गदर्शन घ्यावं। अर्ध्या हळकोंडानं शहाणं कोणी त्यांनी चुकीच्या माहितीच्या आधारावरती या ठिकाणी कोणावरती बेछूट असे आरोप करून शेवटी प्रत्येकाचं भवितव्य असतं आणि आज इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ती बातमी आली आणि एखाद्यावरती आरोप करत असताना त्याचे परिणाम काय होणार आहेत ह्याचं सुद्धा भान प्रत्येकाने ठेवणं राजकारणामध्ये गरजेचं आहे। त्याच्यामध्ये आमच्या रणवीर राऊतचा मुलगा आहे म्हणून मी बोलत नाही, कुठलाही प्रत्यक्ष त्यामध्ये संबंध नाही। ज्याची गाडी जळाली त्यांनी सुद्धा काहीतरी पोलीस स्टेशनला स्टेटमेंट दिलेलं आहे की अज्ञान कुणी केलंय माहीत नाही काही नाही। आणि गेल्या महिन्यामध्ये जो प्रकार काय घडलेला होता जे रणवीरकडनं काही शिवीगाळी एका युवकाला झाली, त्या युवकाने एका मुलीची छेडछाड झालेली होती। रणवीर आमच्या प्लॅन्टवरती जात असताना रस्त्यात त्याला तो प्रकार दिसला, तो उतरल्यानंतर ती मध्यस्थी करत होता। तो युवक त्या मुलीच्या भावाच्या अंगावरती धावू जात होता म्हणून तो प्रकार त्या ठिकाणी घडला आणि त्याचा संदर्भ देऊन आता त्यांच्या गाड्या काहीतरी 1 महिन्यानंतर जळालेल्या आहेत, 2 गाड्या त्यांच्या। आणि गाड्या जळत असताना आम्ही शोध घेतोय की ही नेमक्या गाड्या कोणी जाळल्या। जी या ठिकाणी रणवीरचं काम पाहून रणवीरला विधानसभेमध्ये पण बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि आत्ताही बदनाम करण्याचा। कारण मी आज नम्रपणे मी सांगू इच्छितो तुम्हाला पण सर्व मीडियाला बांधवांना किंवा राज्यातील जी काही जनता पाहत असेल किंवा आमच्या तालुक्यातील की साधी एक NC त्याच्यावरती नाही, तो वकिली तो ॲडव्होकेट आहे रणजित पण दोन्ही मुलं आणि दोन्ही व्यवसायाशी निगडीत आहेत, सामाजिक कार्यकर्ते पण आहेत आणि अशा चुका ते करू शकत नाहीत। त्याला एका मुलीची तो इतका जवळचा कार्यकर्ता किंवा साधा रोज बसणं आता त्याच्या घरापर्यंत मुलीपर्यंत कोण चाललं तो राग अनावर झाला। आता तशी त्याच्या तोंडातून उच्चार येणं ही सुद्धा शोभनीय गोष्ट नाही, मी त्याचं मुलगा म्हणून समर्थन करणार नाही। त्यांनी त्याला खवळणं किंवा पोलीस स्टेशनला देणं ही योग्य आहे। मी त्याचं वडील असून मी त्या गोष्टी त्यांनी पाळणं मी त्याला नाराज झालो। 2 दिवस मी सुद्धा त्याला बोललो नाही, मला सुद्धा म्हणाला मी आज मीडियामध्ये स्पष्ट कबूल देतो तर ह्याच्या पुढं अशी घटना मला तू घडणार नाही प्रामाणिकपणाने। मी म्हणलं असं जर राजकारण करायचं तर आपल्याजवळ असे उच्चार वगैरे एक शब्द ती हत्यार आहे जपून वापरणं गरजेचं आहे। मी त्याला काही धडे आम्ही देत असतो, आमची मुलं आमच्या कंट्रोलमध्ये ठेवण्याची आम्हाला त्याची जाणीव आहे माहिती आहे, परंतु आमची बार्शीतली काय